नवापूर बस स्थानकावर बस मागे घेताना महिलेचा मृत्यू। नवापूर बस स्थानक परिसरात शनिवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक अपघाताने एका निष्पाप महिलेचा जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भर दिवसा प्रवाशांनी गजबजलेल्या बस स्थानकातच घडलेल्या या प्रकारामुळे परिवहन व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहादा आगाराची शहादा सुरत मार्गावरील बस क्रमांक MH14 MH2310 ही बस स्थानकावर लावताना चालकाने बस पाठीमागे घेतली। यावेळी प्लॅटफॉर्मवर बसलेल्या कमुबाई गोठारिया गावित वय 50 राहणार डोकारे तालुका नवापूर व त्यांची नात नितीक्षा अजित वळवी वय 15 या दोघींना बसची जोरदार धडक बसली। अपघात इतका भीषण होता की कमुबाई गावित या गंभीर जखमी झाल्यात। घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक युवकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। नितीक्षा हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला व या मृत्यू प्रकरणी कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे। या घटनेनंतर बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला। संतप्त नागरिकांनी चालक व वाहकाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रत्यक्षदर्शींच्या मते बस पाठीमागे घेताना वाहकाने खाली उतरून मार्ग मोकळा असल्याची खात्री करणे अपेक्षित असते, मात्र इथे कोणतीही काळजी न घेता बस मागे घेतल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे। बस स्थानकावर बसलेल्या प्रवाशांनाच सुरक्षितता नसेल तर सामान्य नागरिकांनी कुठे जावे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। काही नागरिकांनी बस स्थानकातील अव्यवस्थित वाहतूक, अपुरी देखरेख आणि सुरक्षेचा अभाव याकडेही लक्ष वेधले। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालक व वाहक यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। भय पडली मला काय ना माय पाय पिलं तर नॉर्मल म्हणजे एकदम दड पिकली टुटी पडली हाती खाच्या मन भावी गेला। ग्रामपंचायत सदस्य डोकारे ही बाई बाजारासाठी नवापूरला आली होती। बस स्टॉपवर उभे असताना ST रिवर्स घेतली आणि STच्या कंडक्टरनी किंवा ड्रायव्हरनी मागं बघायला पाहिजे होतं, ते न बघता गाडी रिवर्स घेतली आणि या बाईला मागच्या याच्याने ॲक्सिडेंट करून गंभीर जखमी झाली होती आणि दवाखान्यात आले आणि इथं मृत्यू झाले असं सांगण्यात आलं। आणि त्या बाईचं नाव कोमुबाई गोठारिया गावित राहणार डोकारे असं आहे। तिच्यासोबत एक मुलगी होती, तिला थोडं जखम झाली आहे। तर शासनाने किंवा ST महामंडळाने आम्हाला मदत करावी। मदत म्हणजे मदत नुसती नाही तर आम्हाला 25 लाख रुपये या बाईच्या मृत्यू प्रकरणी द्यायला पाहिजे आणि कंडक्टर आणि ST ड्रायव्हर या दोघांना सस्पेंड केलं तरच आम्ही इथून बॉडी घेऊन जाणार, नाहीतर नाही घेऊन जाणार। हा तर गुन्हा तर दाखल करणारच आहेत आम्ही आणि असा कमी याचा गुन्हा नोंदणार नाही, आम्ही मर्डरचा गुन्हा नोंदवू। नवापूर बस स्थानकावर ही घटना घडलेली आहे। आज रोजी 11 एप्रिल रोजी ही शहादा वापी बस आली आणि ती असे बस स्टँडला असा वळसा घालून पुढे आली आवारामध्ये आणि परत ते रिवर्स घेत असताना ती महिला फलाटाजवळ उभी होती तिच्या नातीबरोबर। बोताबाई कोठाऱ्या गावित असं त्या बाईचं नाव। कोणत्या गावाच्या त्या? हे डोकाऱ्याचे आहे। मग ते बसने ते रिवर्समध्ये त्या बाईला धडक दिल्यामुळे ते एकदम बेशुद्ध पडली आणि अंत्यवस्थितीत तिला त्या बसच्याच कंडक्टरने रिक्षामध्ये घालून ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे दाखल केलं आणि वैद्यकीय पथकाने तिची तपासणी केली असता त्यांनी तिला मृत घोषित केलेलं आहे।
साधारण किती वर्षाची आहे महिला? ती बाई अंदाजे 49-50 वय असेल तिचं. एकटीच होती का कोणी सोबत होतं? तिच्या बरोबर तिची बहिणीची मुलीची मुलगी नाती होती. ती शाळेत जाणारी मुलगी होती. त्या नाती बरोबर ते उभे होते. त्या नातीला सुद्धा थोडी धडक लागली आहे, पण ती नॉर्मल आहे, तिला काही जास्त लागलेलं नाही. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी बस स्थानकात कडक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, तसेच बेजबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.